हालेलुया हालेलुया. येशूला धन्यवाद. प्रियजन हो, पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी. आणि आज प्रभूने आम्हाला एकत्र करून एक विशेष संदेश प्रभू देत आहे. आज माता कलिसिया ताळाचा रविवार साजरा करत आहे. ताळाचा रविवार किंवा खजूर इतवार त्याला म्हणतात. आणि या दिवसाचं महत्व आम्हाला माहित आहे. प्रियजन हो, आजच्या दिवशी प्रभू येशूने गाढवावर बसून येरुशलेम मध्ये जयोत्सवाने प्रवेश केला आणि जेरुसलेमच्या लोकांनी आपल्या हातामध्ये ताळाच्या फांद्या घेऊन, खजुराच्या फांद्या घेऊन प्रभूचे स्वागत केले. राजा म्हणून त्याचे स्वागत केले, त्याला स्वीकार केले त्यांनी. प्रियजन हो, हा आजचा सण फार महत्वाचा आहे आणि आम्हाला राजा म्हणून मिळालेल्याची एक घोषणा करण्याचा दिवस आहे, त्याला स्वीकार करण्याचा दिवस आहे. आणि प्रियजन हो, आजच्या दिवसानंतर आम्ही पवित्र आठवड्यामध्ये प्रवेश करत आहोत. पवित्र आठवडा एकदम आमच्या जीवनामध्ये एक पवित्रीकरण आणणारा एक आठवडा. या उपवास काळामध्ये आम्ही उपवास करत आहोत. उपवास करून जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये आहोत आणि हा आठवडा, शेवटचा आठवडा एकदम पवित्रतेचा अनुभव करून देणारा आठवडा आहे. या आठवड्यामध्ये आम्ही पाहतो उत्तम गुरुवार, त्या दिवशी प्रभूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि पाय धुवून त्यांच्या पायाचे त्याने चुंबन घेतले आणि शिष्यांना एक प्रेमाचं प्रतीक दिलं. त्यांनी प्रेम केलं, म्हणजे स्वतःला एकदम विनम्र केलं. प्रभूने म्हटलं, मी गुरु असून सुद्धा मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. आणि त्याच्यानंतर येशूने स्वतःचे बलिदान म्हणजे भाकर हातात घेतली आणि म्हटलं, हे माझे शरीर आहे, म्हणजे पवित्र परमप्रसादाची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर पुरोहिताची स्थापना केली. हे सर्व आम्हाला पवित्र जीवन स्वीकार करण्याचे आम्हाला आमंत्रण देते आणि आम्हाला पवित्रतेचा अनुभव देते. तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा मुख्य उद्देश आपण पाहूया. येशू गाढवावर बसून जेरुसलेम मध्ये प्रवेश करतो. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 21 ओवी 1 पासून 12 पर्यंत वाचतो. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा येशू बेतफगे येथे आला तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, दोघा जणांना पाठवून सांगितलं, समोरच्या गावामध्ये जा, तिथं तुम्हाला एक गाढवी आणि गाढवीचं शिंगरू बांधलेलं दिसेल, त्याला तुम्ही घेऊन या. प्रियजन हो, गाढवीच नाही तर गाढवीचं शिंगरू म्हणजे एकदम नवीन, म्हणजे ज्याचा वापर झालेला नाही, जो अशुद्ध झालेला नाही, जो त्याचा कोणालाही दुसऱ्याला वापर झालेला नाही, असा तो फ्रेश, एकदम फ्रेश येशूनं मागवलं. आणि त्या गाढवावर येशू बसला, गाढवीच्या शिंगरावर येशू बसला. प्रिय बंधू भगिनींनो, येशू गाढवीच्या शिंगरावर, गाढवावर का बसला? राजा हे साबित करण्यासाठी त्याला घोड्यावर बसता आलं असतं किंवा उंटावर बसता आलं असतं किंवा नाही तर वाघावरही बसता आलं असतं येशूला. परंतु येशूनं तसं नाही केलं. येशूनं आपली ही यात्रा गाढवावर बसून केली. अशासाठी प्रिय बंधू भगिनींनो, हे येशूनं गाढवावर बसला अशासाठी की शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी. आम्ही वाचतो समोर आम्हाला भविष्यवाणी आम्हाला सांगण्यात आली. भविष्यवाद्यांनी आपले संदेश त्यांनी भविष्यवाणी केली होती. अशा प्रकारे, सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. का म्हणून गाढवीवर बसलेला आहे? तो सौम्य आहे, सौम्य आहे, विनम्र आहे. प्रियजनो, राजा आहे खरा, परंतु राजा कोणाला मारून टाकणारा नाही, कोणाला शिक्षा देणारा नाही, कोणावर राज्य करणारा नाही, कोणावर राज्य करून त्यांना कोण दुसऱ्यांना नष्ट करणारा नाही, लढाई करणार नाही, झगडा करणार नाही,
परंतु तो शांततेचा राजा. आणि म्हणून त्या शांततेचा राजा याचं प्रतीक देण्यासाठी येशूने गाढवाच्या शिंगराला त्याने निवडले आणि गाढवाच्या शिंगरावर बसून तो दिला. प्रिय बंधूजनो, आम्हाला माहित आहे गाढव कसा आहे. गाढव एकदम विनम्र प्राणी आहे आणि तो कोणाची हानी करत नाही, झगडा करत नाही किंवा मारमोदाड करत नाही, कोणाला जाऊन पडत नाही. त्याचा चेहरा पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटणार नाही आणि तो एकदम विनम्र आहे, एकदम विनम्र आहे आणि तो आज्ञाधारक आहे आणि कष्ट करायला, मेहनत करायला नेहमी तयार आहे असा गाढव. आणि ह्या गाढवाच्या शिंगराला येशूने स्वीकार केले अशासाठी की एक विनम्रतेचा एक उदाहरण देण्यासाठी, विनम्रतेचा प्रगटीकरण करण्यासाठी आणि विनम्रताचा राजा म्हणून प्रवेश करण्यासाठी. आणि गाढव आम्हाला माहीत आहे की आमच्या पुष्कळ लोकांना आपल्या जीवनामध्ये फार मदत करणारा एक गाढव आहे. तर अशा प्रकारे आम्हाला माहीत आहे की येशूने आज गाढवावर प्रवेश केला. आणि प्रियजन हो, ज्या ठिकाणी येशू निवास करत होता, यहुदी लोकांमध्ये अशी एक भावना होती, कल्पना होती. सर्व लोक येशूच्या येण्याची वाट पाहत होते. आणि मग कशा प्रकारे येशू येईल, त्यांच्या मनामध्ये एक विशेष कल्पना होती की येशू येईल, मसीहा येईल. कसा? तो येऊन आपले राज्य प्रस्थापित करीन. आणि आपले राज्य प्रस्थापित करीन म्हणजे काय? म्हणजे तो राजा असेल आणि मग तो इथं राज्य स्थापित करीन आणि आम्ही त्याचे अनुयायी होऊ अशा प्रकारे. परंतु येशू काय सांगत आहे, असं दाखवत आहे की ज्याच्या विषयी तुम्हाला वाचायला मिळते, ज्याच्या विषयी लिहून ठेवलेला आहे, तो मीच आहे. म्हणजे मीच या गाढवावर बसून येणारा मीच आहे, तो शांतीचा राजा. जो येणारा आहे तो मीच आहे, जो तुमच्यामध्ये प्रगट होणार आहे तो मीच आहे, असं दाखवून देण्यासाठी येशूने गाढवावर बसून प्रवेश केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे गाढवावर बसून येऊन येशूने स्वतःला जगापुढं एक शांततेचं उदाहरण प्रकट केलेलं आहे. आणि येशू शांतीचा राजा आहे. येशू शांतीचा राजा आहे आणि तो कोणाशी झगडा करणार नाही, कोणाशी मारमोदाड करणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याला क्रूसावर मारले तरी त्यांनी हू शब्द म्हटला नाही. तो शांतीचा राजा आहे. त्यांनी शांती स्थापित करण्यासाठी तो आला आणि आम्हाला शांतीचं प्रतीक देण्यासाठी आला. आणि म्हणून ज्याच्यामध्ये शांती आहे त्याच्यामध्ये घमंड नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विनम्र आहे. जो विनम्र आहे तोच शांती देऊ शकतो. आम्हाला शांती देण्यासाठी आला, आम्हाला मुक्ती देण्यासाठी आला. आणि म्हणून त्याने एक विनम्रतेचं प्रतीक आम्हाला दिलं. तो राजा होता, शांतीचा राजा होता. तो घमंडी नव्हता. कधी त्यांनी कोणावर विनाकारण रागावलं नाही. राग येणे एक घमंडाचं एक उदाहरण आहे. राग कोणाला येतो? ज्याला काय असं वाटते का मी काहीतरी आहो किंवा माझ्या विरुद्ध कोणी काहीतरी केलं, हा तू माझ्या विरुद्ध कसा काय केलास, म्हणजे तुझा काय अधिकार आहे, अशा प्रकारे साबित करण्यासाठी. म्हणजे ज्याला राग येतो तो घमंडी आहे. आणि घमंडी माणसाला काय आहे? घमंडी माणूस कोणाच्या जवळ जात नाही किंवा कोणाच्या चरणाशी बसत नाही. घमंडी माणूस देवाच्या जवळ येऊन बसणे त्याला फार कठीण आहे. पुष्कळ लोक आम्ही पाहतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ लोक येशूवर विश्वास ठेवतात, परंतु प्रार्थना करायला बसणं त्यांच्याच्यानं जमत नाही. कारण काय? ते स्वतःला विनम्र करू शकत नाही, स्वतःला शांततेने देवाच्या चरणाशी एकत्र बसवू शकत नाही. कारण त्यांच्या अंदर एक घमंड आहे, मोठेपणाचा एक गर्व आहे. काय सांगतात? मी हे करतो, मला ते काम आहे, मला तिथं जाणे आहे, मला अशा प्रकारचं मोठं काम आलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये मी आहे. तो मीपणाचं साबित करण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणून त्याला प्रार्थना करायला वेळ भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणाशी बोलताना
बोलताना तो स्वतःला मोठं करून बोलणार, मी असं करतो, मी त्याच्यासारखं नाही, मी एवढं काम केलेलं आहे, अशा प्रकारे. आणि मग दुसऱ्यांना खाली टाकताना तो म्हणणार, तो माझ्या लायकीचा नाही, तो त्याच्यामध्ये काही सत्य नाही, अशा प्रकारे दुसऱ्याला खाली टाकून बोलणार, ज्याच्यामध्ये घमंड आहे. प्रिय बंधू भगिनीनो, येशू शांततेचा राजा आहे, तो विनम्रतेचा राजा आहे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे. हे साबित करण्यासाठी त्याने गाढवावर बसला. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूचा जेरुसलेममध्ये जय जयकार झाला आणि तो राजा एक गाढवावर बसून येत आहे. गाढवावर बसून येत आहे. हे गाढवावर बसून एक राजत्व त्याने स्वीकार केलं. हे असं आहे की तो राजा खरा आहे, परंतु तो कोणावर अधिकार चालवत नाही. त्याचा अधिकार आमच्या मनावर आहे, अंतःकरणावर आहे. तो कोणाला आपल्या हुकुमामध्ये ठेवत नाही, तो कोणाला आपल्यासाठी उपयोग करून घेत नाही, तो कोणाच्या वस्तूचा आपल्यासाठी उपयोग करून घेत नाही. असा तो विनम्रतेचा राजा आहे. तो आम्हाला प्रेम देण्यासाठी आला आणि त्याचे स्वागत आज यहुदी लोकांनी अशा मोठ्या आदर भावाने त्याचा मान सन्मान करून त्याचे स्वागत केले. कोण त्याचे स्वागत केले? प्रिय बंधू आणि भगिनीनो, जे लोक आम्ही पाहतो त्याच्या सभोवती नाचत होते, कपडे खाली टाकून, हातामध्ये डहाळ्या घेऊन, ते सर्व गरीब लोक होते प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि त्यांना खूप आनंद झाला की हा आमचा राजा आहे, हा शांततेचा राजा आहे. आणि ते हर्षोल्लासाने ते गाऊ लागले आणि गाव म्हणून होसाना होसाना म्हणून, दाविदाच्या पुत्राला होसाना म्हणून हातामध्ये पानं घेऊन, डाळ्या घेऊन नाचत होते, जयोत्सव करत होते आणि खुशी आनंद म्हणत होते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, खरोखर कोणाला आनंद होतो? गरीब लोकांना, जे स्वतःला विनम्र बनवलेले आहेत, जे लोक आपल्याला एक स्वतःचे स्थान नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत, अशा लोकांनी येशूला स्वागत केले. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला येशूला स्वीकार करण्यासाठी आम्हाला सुद्धा विनम्र बनले पाहिजे. आमचा घमंड आम्ही सोडून दिला पाहिजे आणि आम्ही वाईटाचा मार्ग सोडून दिला पाहिजे. आणि येशू आमचा राजा आहे हे आपण अंतःकरणातून मानलं पाहिजे. तो शांतीचा राजा आहे, तो आमच्या जीवनाचा राजा आहे, तो आम्हाला अनंत जीवनाकडे नेणारा राजा आहे. अशा प्रकारे आम्ही स्वीकार केला पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आमच्यासाठी फार भाग्याचा दिवस आहे. आम्ही येशूला आमचा राजा म्हणून स्वीकार करावं आणि त्याच्यासाठी आपण विनम्र बनावं, त्याच्या पुढं आमचे सर्वस्व समर्पित करावं. ज्याप्रमाणे त्या यहुदी लोकांनी आपले वस्त्र खाली टाकले आणि हातात डाळ्या घेऊन त्यांनी येशूचा जय जयकार केला, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचे जे वाईट आहे ते आपण सोडून द्यावं. आमचे जे अनावश्यक गोष्टी आहेत ते आपण सोडून द्यावं. आमचा घमंड आम्ही सोडून द्यावं. आमचा मोठेपणा आम्ही सोडून द्यावं. आम्हाला हे काम आहे, ते काम आहे, ते आपण असं सोडून द्यावं. कारण करणारा आम्ही नाही, तर देव आमच्या जीवनामध्ये कार्य करते. आणि जेव्हा आम्ही विनम्रतेने त्याला स्वीकार करतो, तो आमच्या जीवनाला धन्य बनवते. प्रियजन हो, तो आम्हाला धन्य बनवण्यासाठी आला आणि अशासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आम्हाला मोठा दिवस, सणाचा दिवस, आणि तो आम्हाला स्वीकार करत आहे, आमची प्रजा म्हणून आम्हाला स्वीकार करत आहे. याच्यामध्ये आमचा आनंद आहे. आम्ही पापी आहोत, आम्ही कमजोर आहोत, आम्ही टाकाऊ आहोत, आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला काही समजत नाही, तरी परंतु तो आम्हाला स्वीकार करत आहे, आम्हाला स्वीकार करत आहे. आम्हाला स्वतःची प्रजा म्हणून तो स्वीकार करत आहे. असा आहे तो महान राजा आमच्यामध्ये आला. प्रियजन हो, आपण त्याचा स्वीकार करूया आणि आजचा सण आपण जयोत्सवाने, खुशीने, आनंदाने येशूचा जय जयकार करत, होसाना साजरा करत आपण आजचा सण साजरा करूया.